नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, शिवसेनेवर पूर्वी म्हणजे माझ्या बालपणी असं काही नेत्यांनी आरोप केलेले आहेत की शिवसेनेचा जन्म हा काँग्रेसमुळेच झाला, काँग्रेसने त्याला जन्माला घातली शिवसेनेला, असा पूर्वी शिवसेनेवर अनेक वेळा आरोप झालेला आहे. खरं ते तथ्य काय आहे ते जाणून घेतलं तर आपल्याला असं आढळतं की काँग्रेसने, समजा स्पष्ट बोलायचं तर काँग्रेसने जन्माला घातलेली नाही शिवसेनेला, हे स्पष्ट आहे. परंतु त्या काळात काँग्रेसची मदत शिवसेनेला मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्षही झालेली आहे की 1966-67च्या दरम्यान शिवसेनेची स्थापना झाली. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीच्या मुद्द्यावर त्यावेळेला स्थापना ही झाली होती. त्या काळात दाक्षिणात्यांचा प्रभाव होता मुंबईवर आणि बजाव पुंगी हटाव लुंगी हा शिवसेनेचा त्यावेळेला नारा पण होता. त्यावेळेला हे उत्तर प्रदेशातल्या यांचं प्रमाण, भैयांचं प्रमाण हे मुंबईत कमी होतं, दाक्षिणात्यांचं प्रमाण हे जास्त होतं. तर हा मुख्य जो आरोप आहे काँग्रेसने की त्या काळात कम्युनिस्टांचं राज्य हे मुंबईवर होतं, म्हणजे महाराष्ट्रभर काँग्रेसची सत्ता होती, महाराष्ट्रावर काँग्रेसचा झेंडा होता. परंतु मुंबई ही त्याला जिंकता येत नसायची. मुंबईवर कायम कामगार संघटना मुंबईतल्या किंवा अन्य काही संघटना ह्या सगळ्यामध्ये कम्युनिस्ट होते. लाल बावटा सगळीकडे होता. मग ते काँग्रेसला मात्र खूपच होतं की आपण अख्ख्या महाराष्ट्रावर आपली सत्ता सगळीकडे आपण आहोत आणि महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई, इथे मात्र आपण कमी पडतो आणि इथे सगळं राज्य जे आहे, कामगारपासून सगळ्या चळवळी, ह्या सगळ्यामध्ये कम्युनिस्टांचं साम्राज्य आहे. म्हणून मग शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर मग वसंतराव नाईक हे शिवसेनेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू लागले. कारण का तर शिवसेनेचं कम्युनिस्टांशी शिवसेनेचं लढाई दोघांची व्हायची आणि त्याचा फायदा हा काँग्रेसला व्हायचा. त्यामुळे वसंतराव नाईकांवर आरोप व्हायचे स्पष्ट की शिवसेनेची पाठराखण करतात, असा वसंतराव नाईकांवर आरोप व्हायचा. आणि काँग्रेसलाही कम्युनिस्ट हे त्रासदायक ठरत होते. त्यामुळे त्यांना ह्यांनी अंगावर घेतलेलं कम्युनिस्टांना, शिवसेनेने, त्यांना ते फायद्याचंच ठरायचं. विजय तेंडुलकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे कोठून हे सारे कोठून येते, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्यामध्ये वसंतराव नाईक असं एकदा खाजगीमध्ये म्हटलेले होते, म्हणजे असा या पुस्तकात वगैरे उल्लेख आहे की तुम्ही बाऊ करू नका, वेळ आली तर मी यांचा 24 तासात बंदोबस्त करू शकेन, कारण मला माझ्याकडे इतका सारा पुरावा आहे, असं स्वतः वसंतराव नाईक हे म्हणाले होते. असा उल्लेख मी शिवसेनेसंदर्भात असं ते म्हणाले होते, असा सगळा उल्लेख आहे आपल्या विजय तेंडुलकरांच्या पुस्तकामध्ये आहे. शिवाय विजय तेंडुलकर असं म्हणतात की शिवसेनेचा वाक वसंतरावांनी चांगला सांभाळला. तो कम्युनिस्टांच्या अंगावर जाई आणि कम्युनिस्टांचा मुकाबला करी आणि वसंतरावांचे अंग चाटी, असं स्वतः विजय तेंडुलकरांनी असं म्हटलेलं आहे. आता सुरुवातीपासूनच काँग्रेसचे आणि शिवसेनेचे संबंध हे फार चांगले राहिलेले आहेत, सौहार्दाचे राहिलेले आहेत. म्हणजे केंद्रीय पातळीवर, केंद्रीय नेतृत्वावर बाळासाहेब टीका करत होते, प्रश्नच नाही आहे. परंतु ती टीका ही तेवढ्यापुरतीच राहिलेली आहे. कारण आत्ता जे म्हणतात की शिवसेनेची युती काँग्रेसशी झाली म्हणून बाळासाहेबांना काय वाटलं असतं किंवा बाळासाहेब आज असताना काय वाटलं असतं, तर ते चुकीचं आहे. त्यांनी जर इतिहास बघितला तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर मुरली देवरा काँग्रेसचे हे महापौर झालेले आहेत मुंबईचे. त्यानंतर 1977 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली, तर त्या आणीबाणीला शिवसेनेने म्हणजे बाळासाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. मग त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वसंतराव पाटील हे मुख्यमंत्री झाले. मग वसंतराव पाटील आणि वसंतराव नाईक ह्या दोघांमध्ये जे काही वाद होत असत किंवा कलह होत असे,
तर तेही एकमेक ह्या वापर करून घेत असत. त्यामुळे पूर्वी शिवसेनेला काही जण वसंतसेना असंही म्हणत असत. म्हणजे एकमेकाला शह देण्यासाठी एकमेक शिवसेनेचा त्या काळात वापर करून घेत असे आणि ह्यांना शिवसेनेला याचा राजकीय फायदा होत असे. परंतु 1980 नंतर शिवसेनेने आपली भूमिका व्यापक केली. म्हणजे मराठीची भूमिका जी होती ती मराठीची भूमिका त्यांची आजही आहे, पण ती थोडीशी पातळ करून सैल करून त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. तेव्हा मात्र त्यांचे काँग्रेसशी असलेले संबंध बिनसले आणि मग ते शत्रुत्व सुरू झालं 1980-85 नंतर. कारण काँग्रेसला हिंदुत्व हे मान्य नाही, कारण त्यांचा धर्मनिरपेक्षतेचा विचार आहे. त्याच्यामुळे मग शिवसेनेचे आणि काँग्रेसचे संबंध बिघडले. मग तिथपासून मात्र दोघांचे संबंध हे दुरावा निर्माण झाला. परंतु 1980 सालापर्यंत शिवसेनेचे आणि काँग्रेसचे संबंध हे अतिशय सौहार्दाचे होते. जरी एकमेकावर ते टीका करत असले तर ती टीका ही तात्कालिक होती, तेवढ्यापुरती होती. मंडळी, याबाबत आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय नोंदवावा. धन्यवाद. जय हिंद.